राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हाँ हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम हा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल वरवा हा तो हा विठ्ठल वरवा हा तो हा विठ्ठल वरवा हा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा हा तो हा विठ्ठल बरवा हा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आधार बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आधार बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आंगर वापर कुमा देवीवर त्वा विठ्ठल वरवा त्वा विठ्ठल वरवा वापर कुमा देवी त्वा विठ्ठल बरवा त्वा माधव बरवा त्वा विठ्ठल बरवा त्वा माधव बरवा 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 जय जय राम कृष्ण हरे जय
हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय समाचरण दृष्टी विटेवरी साजे ते माझी हरी वृत्ती राहू ते माझी हरी वृत्ती राहू आणि कण लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा आणि कण लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ आणि कण ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराई ते दूषित जाणी जणो देते आणि कण लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ आणि कण लगे ते माझे अर्थ नको देवा ते माझे अर्थ नको देवा आणि कण लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ तुका म्हणे त्यांचे कळे आम्हावर जे जे कर्म धर्म जे जे कर्म धर्म तुका म्हणे जे जे कर्म धर्म आणि कण लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ देवा ते माझे अर्थ नको देवा अर्थ नको देवा ते माझे अर्थ हरे विठोबार कुमार जय जय विठोबार कुमाये हरि जय जय विठोबार कुमाये हरि जय जय विठोबार कुमार हरि जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार हरि हरि जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार हरि जय जय विठोबार कुमार
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई समचरण दृष्टी विठेवरी साजरे समचरण दृष्टी विठेवरी साजरे समचरण दृष्टी विटेवरी साजरी तिकडला वास येतोय हे बंद दार बंद करता येईल ते माझे हवे व्रतेरा व्रतेरा हो ते माझे हरे व्रतेरा हो आणि कणला माई कपलात पदार्थ माईक पदार्थ विठाला 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 इकडे
पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाला 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 पुंडलिकावर हरी विठ्ठल समचरण दृष्टी विठेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहो अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुष्यंत जणी जडो देसी अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा विठाला 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 महायोग पीठे तटे भीमरत्यांबरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं प्रब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं समचरण सरोजं सान्द्रणीलाम्बुदाभं जगणनिहितपाणि मण्डनं मण्डलानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलासं विठ्ठलं चिन्तयामि गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलसारभक्षितम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विगणेश्वरपादपङ्कजं गङ्गातरङ्गरमणीयजटा कलापं गौरीनिरन्तरविभूषितवामभागं नारायणप्रियमनङ्गमदापहारं वाराणसीपुरपतिं भजवे विश्वनाथम् ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा आदयाळा करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लादलो करुणाकरा दयाळ तुझा अनुग्रह लादलो करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळाकुसरी काही नेणे बोलती वचने भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती समचरण दृष्टी विठेवरी साजरी तेथे माझी हरी वृत्ती राहो अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतला भंग संत श्रेष्ठ संत शिरोमणी जगद्वंद्य जगद्गुरु देवनिवासी तुकोबरायांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वपूर्ण गात्यातला पहिला अभंग आहे आणि या अभंगामध्ये तुकोबराया
भगवंताकडे विनंती करतायत की देवा माझी वृत्ती जी आहे ती त्या चरणावरती तुझ्या राहो. वृत्तीला कुठं राहायला सांगतात, भगवंताला विनंती करतात देवा माझी वृत्ती राहो, कुठं राहो आणि कुठं राहायला नको. दोन रूपता ह्या अभंगामध्ये प्रतिपादित. कुठं वृत्ती राहावी आणि कुठं वृत्ती राहायला नको. आणि याची कारणताही सांगतात. कुठं राहावी आणि कुठं राहायला नको याची कारणताही अभंगामध्ये सांगतात. पहिल्या चरणामध्ये कुठं राहो ही वृत्ती सांगतात. दुसऱ्या तिसऱ्या चरणामध्ये कुठं राहायला नको हे सांगतात. आणि चौथ्या चरणामध्ये कारणता सांगतात. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. वृत्तीचं चिंतन करताना समचरण दृष्टी विठेवरी साजरी ते माझी हरी वृत्ती राहो. तुकोबराय म्हणतात की भगवंताच्या ठिकाणी माझी वृत्ती स्थिर हो. कुठं तर चरण सम आहेत, दृष्टी सम आहे. ज्या ठिकाणी दृष्टी ज्याची सम आहे, ज्याचे चरण सम आहेत, समचरण आणि समदृष्टी अशा ठिकाणी वृत्ती राहो. ते माझी हरी वृत्ती राहो. कुठं राहायला नको. अनेक न लगे माईक पदार्थ. अन्य ठिकाणी त्या वृत्तीला जायला नको. माईक पदार्थ आहेत ते माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. ब्रह्मादिक पद आहेत त्या ठिकाणी मला तिकडंही वृत्तीला नेऊ नको, कारण ते दुःखरूप आहेत. दुःखाची शिराणी ते दुष्यंत जणी जडोदेसी. त्या ठिकाणी मला नेऊ नकोस, त्या वृत्ती मला तिथं नेऊ नको. तर याचं कारण सांगतात तुकोबराय. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा किंवा त्याचे कळले आम्हा वर्म जे कर्म धर्म नाशिवंत. मधल्या दोन चरणाचं वर्म कळालेलं आहे आणि परमात्मा स्वरूपाचंही वर्म कळालेलं आहे. म्हणून ते माझे हरी वृत्ती राहो. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अभंगाचं चिंतन तुमच्या लक्षात आलं असेल की एक विधी आहे, दुसरा निषेध आहे. एखाद्याचा त्याग केला आणि एखाद्याचा स्वीकार असतो. स्वीकार आणि त्याग केव्हा होऊ शकतो महाराज? ज्यावेळेस ज्ञान असतं. ज्ञान असेल त्या गोष्टीचं, त्याबद्दलचा विवेक तयार झाला असला तर त्याच्याबद्दल स्वीकारही होतो काहीचा आणि काही गोष्टींचा त्यागही होतो. बरं का? विठ्ठल 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 स्वीकारही होतो आणि त्यागही होतो. केव्हा तर विवेकाच्या वेळी. की या अभंगाचं चिंतन करताना एका गोष्टीचा स्वीकार आहे, एका गोष्टीचा त्याग आहे. विधी आणि निषेध. विधी निषेध काय आहे? एका गोष्टीबद्दल करा असा विधी असतो, दुसऱ्या गोष्टीचा निषेध असतो. हे नको व्हायला. बरं का? दोन रूपत आहे या अभंगामध्ये. तसंच चिंतन आहे. विवेक आहे. विवेक असला तो विवेक काय आहे तर तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म. हे वर्म कळणं हा विवेकाचा बोध आहे. ज्ञान आहे, त्यातलं तत्व कळालं, गम्य कळालं, म्हणून एक गोष्ट असावी दुसरी गोष्ट नको असं वाटायला लागतं. बरं का? एक गोष्ट असावी दुसरी गोष्ट नको वाटायला लागते. कोणती गोष्ट असावी कोणती गोष्ट नसावी तर परमात्म्याची स्वरूपता असावी आणि माईक पदार्थांची स्वरूपता नसावी. ह्या अभंगातला सार जर काढायचा असला तर तुकोबराय भगवंताच्याकडे विनंती करतायत, माझ्या वृत्तीनं परमार्थिक स्वरूपता स्वीकारावी आणि माईक स्वरूपता त्यागावी. ते माझे अर्थ नको देवा. म्हणजे नको हा निषेध आहे आणि राहो हा विधी आहे. हा विधी निषेध विवेकानं येतो, ज्ञानाने येतो आणि तुकोबरायांना ते ज्ञान झालेलं आहे. आणि म्हणून वैराग्य आहे. वैराग्य काय? त्याग हा शब्द वैराग्याचं चिंतन आहे. अनेक न लगे माईक हा त्यागाचा विषय आहे. त्याग आहे. त्यागाचा विषय हाच आहे. बरं का? अनेक न लगे माईक पदार्थ वैराग्याचा विषय. ज्ञानावर निष्ठा असेल आणि विवेक व्यवस्थित असेल तरच ह्या ठिकाणी ह्या प्रकारचा भाव तयार होतो. विवेक, दृढ विवेक पाहिजे. बरं का? कारण ते ज्ञानोत्तर विवेक आणि विवेका उत्तर वैराग्य. विवेक उत्तर वैराग्य कसं असतं म्हणाल तर विवेक उत्तर वैराग्य दृढ असतं आणि त्या वैराग्यामध्ये घटणं नसतं. आता ते वैराग्य गेलं असं होत नाही. एकदा वैराग्यानं स्वीकार केला ते वैराग्य, एकदा नाही म्हटलं ना त्या गोष्टीकडे, आता प्रवृत्ती तिकडे होत नाही. त्याला दृढ वैराग्य म्हणतात. ते दृढ वैराग्य झाले म्हणून ते माझी हरिवृत्ती राहो. कुठं राहो? समचरण दृष्टी विटेवरी साजरी. चरण सम आणि दृष्टी सम. इथं म्हणताना तसं म्हणायचं नाही बरं का? समचरण समदृष्टी असं नव्हे. म्हणताना समचरण दृष्टी विटेवरी साजरी असंच आहे. पण बोलताना अर्थ जर बघायचा असला तर समचरण आणि समदृष्टी दोन रूपात आहे. आज अभंग घेण्याची औचित्यता आहे की पहिला दिवस आहे आणि मंगलात्मक भगवंताचं वर्णन व्हावं. परमात्म्याचं वर्णन होण्याकरता हा अभंग आहे. आणि या अभंगामध्येच खऱ्या अर्थानं तत्वता मांडलेली आहे. या अभंगाच्या तत्वता अशी आहे की
आपल्या पूर्ण चिंतनामध्ये, पारमार्थिक चिंतनामध्ये हा अभंग किती महत्त्वाचा आहे तुमच्या लक्षात येत असेल की आपली वृत्ती कुठं पाहिजे आणि आपली वृत्ती कुठं नको आहे. हा निवाडा आहे. आणि हा निवाडा जेव्हा जीवनात होतो त्यावेळी जीवन सुखकर होतं. निवाडा व्हायला पाहिजे. चांगल्याचा स्वीकार, वाईटाचा त्याग. किती लोक करू शकतात चांगल्याचा स्वीकार आणि वाईटाचा त्याग? नाही का? चांगल्याचा स्वीकार म्हणजे काय? परमार्थिक चिंतनाचा स्वीकार, परोपकाराचा स्वीकार, परमार्थाच्या चिंतनाचा स्वीकार म्हणजे भक्ती मार्गाचा स्वीकार असेल, परमार्थ विठ्ठलाच्या चरणाचा स्वीकार असेल, त्या परमात्म्याच्या स्वरूपाचा स्वीकार असेल आणि माईक पदार्थांचा त्याग असेल. ही सामान्य गोष्ट नाही बरं का महाराज, सामान्य गोष्ट अजिबात नाही. आणि म्हणून तुकोबरा इथं विनंती करतायत, तेथे माझी हरी वृत्ती राहो. कुठं राहो वृत्ती? समचरण समदृष्टी. हे वर्णन आहे. कोणाचं वर्णन आहे? समचरण दृष्टी. कोणाचं वर्णन आहे? ज्याचे चरण सम आहेत, ज्याची दृष्टी सम आहे. कोण आहे असा? वर्णनात प्रकार असतात. वर्णन करावं देवाचं आणि वर्णन करावं संतांचं. देवाचं वर्णन केल्यावर काहीतरी मिळेल, संतांचं वर्णन केल्यावर काहीतरी मिळेल. इथं वर्णन देवाचं चाललेलं आहे. त्याचं स्वरूप कसं आहे याचं वर्णन आहे, त्याचं तटस्थ वर्णन आहे, स्वरूप वर्णन. हे दोन रूपात आहेत. देवाचं स्वरूप तटस्थही वर्णन होतं. तटस्थ म्हणजे तात्पुरतं केलं जाणारं वर्णन. अन्यांना घेऊन जे वर्णन होतं त्याला तटस्थ वर्णन. म्हणजे लक्षवृत्तित्व. बघा वर्णन कसं आहे, उपलक्षणाचं लक्षण असं आहे की तद्भिन्नत्वे सती तद्गत भूयो धर्मोत्तम. त्याच्यापेक्षा भिन्न असणं आणि त्याच्याबद्दलचं बोलणं. म्हणजे कसं असतं की जगाचं कारण परमात्मा आहे म्हटलं तर जगत हे परमात्म्यापेक्षा भिन्न आहे, पण परमात्म्याचं वर्णन करण्याकरता कारण रूपानं जगताचा स्वीकार आहे. अर्थ कळाला का? लक्षणच करायचं असलं तर लक्षणाचं सदरूप, चिद्रूप, आनंदरूप हे त्याच्यापासून कधी घटलं जात नाही, हटवलं जात नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप हे स्वरूप लक्षण आहे. आणि जन्माद्यस्य येतं हे तटस्थत्वेन लक्षण आहे. यद विद्या विलासेन भूतभौतिक सृष्टय हे तटस्थ लक्षण सांगितलं. तम नवमी परमात्मानं सच्चिदानंद विग्रहम हे स्वरूप लक्षण सांगितलं. तसं ह्या ठिकाणी तुकोबराय स्वरूप लक्षणही करतात, या ठिकाणी तुकोबराय तटस्थ लक्षणही करतात. समचरण ज्याचे चरण समान आहेत. कुठं आहेत? नाही का? चरण समान कुठे आहेत? विटेवरी ज्याची पाऊले समान, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान. तोची एक सभूमी विश्वतो वृत्वा त्यत्तिष्ठ दशांगुलम. सभूमी विश्वतो वृत्वा त्यत्तिष्ठ दशांगुलम. 10 अंगुल म्हणजे विटेवरी ज्याची पाऊले समान. कुठं आहेत?
नाही का, तोच तो विटेवरी उभा कटेवरी नाही का, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. कोण विटेवरती उभा आहे आणि किती आकाराची विट आहे? दशांगुल आकार आहे. किती अंगुल आहे? 10 अंगुल. आणि अशी विट वाराणसी यात्रे जाईन नाही का, हे सगळं होईल म्हटले. वाराणसी यात्रा पण घडेल माझ्याकडं, त्रिवेणी संगमामध्ये स्नानही घडेल माझ्याकडं नाही का. आणि जाईन म्हणले, प्रयाग यात्रेला पण जाईन मी, परी मी वीट न व्हाईन. काय होऊ शकत नाही म्हणले? वीट न व्हाईन. ते विटेला काय महत्व आहे? कारण ती वीट जी आहे, ज्याच्यावरती परमात्मा उभा आहे, दशांगुलत्वेन स्थित आहे, व्यापक तर आहेच. सभूमी विश्वतो वृत्वा, भूमीमध्ये व्याप्त एवढा आहे की विस्तारला जणी सप्तहे पाताळे भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानस. त्याची व्यापकता एवढी आहे म्हटले, व्यापकता एवढी आहे की विठ्ठल जळीस्थळी भरला. उपनिषदामध्ये वर्णन करताना म्हणतात, ईशावास्यम इदम सर्वम यत्किंचित जगत्याम जगत तेन तक्तेन भंजिता मागृह कस्य सिद्धनम ईश्वर सर्वभूतानाम. गीताकार म्हणतात, हृदेश अर्जुन तिष्ठती सर्वभूतानाम. नाही हे ठिकाणच त्याच्याशिवाय नाही आहे, तो सर्वत्र व्याप्त आहे, व्यापक आहे. आणि तरीही दशांगुलेन तिष्ठती, उभा आहे, विटेवर उभा राहिलाय नाही का. आणि ती वीट सामान्य नाही, विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस पुढता पुढती आज सेवा. त्या विटेचं सुख जे आहे, विटेवरचं सुख म्हणजे लक्षत्वाने घ्यायचं, लक्षार्थानं भगवंत. विटेवरचं सुख, नाहीतर नुकत्या विटेचं सुख म्हणजे इकडल्या विटा नव्हे, आपल्याकडल्यावर. ज्या विटेवर परमात्मा उभा राहिला त्या विटेवरचं सुख सामान्य नाही. विटेचे सुख नोहे भक्ती रस पुढता पुढती आस, पुन्हा पुन्हा सेवन करावं असं सुख भेटायचं असेल तर विटेकडे बघा. ते समचरण आणि समदृष्टी जिथं आहे ते सत्यत्वाचं चिंतन आहे, म्हणून तिकडं पाहिजे असं म्हणतात. वृत्ती ही स्वभावता प्रवृत्त होते अध्यस्थाकडं. अध्यसित आहे, अज्ञानित आहे. अज्ञानाची PhD करावी लागत नाही, अज्ञान आपोआप प्राप्त आहे आपल्याला. कर्म आपल्याला प्राप्त आहे, कर्म मला मिळवावं लागत. कर्म म्हणजे आता आपण जे व्यवहारात कर्म करतो, खाणे पिणे नाही का, आपण डोळ्याने बघतो, हे बघण्याचं कर्म आहे. कानाने ऐकतो, ऐकण्याचं कर्म आहे. हे मिळवावं लागतं का होतं आपल्याकडं? वर्णन आहे, प्रकृतेवच कर्माणि क्रियमाणानि सर्वश. अहंकार विमूढात्मा करता हम इति म्हणे, मी करतो असं वाटणं हा अहंकार आहे. कर्तृत्व अहंकार आहे, भोक्तृत्व अहंकार आहे. त्या अहंकाराच्या पलीकडे जाऊन, म्हणजे अहंकार जिथं संपतो कर्तृत्व भोक्तृत्वाचा, जिथं मी करतो, मीपणाचा भाव संपतो, त्या अवस्थेकडे वृत्तीला न्यायचा भाग आहे. कारण वृत्तीची स्थैर्यता हा भाव परमार्थिक आहे, साधनता आहे. वृत्तीची निवृत्ती हा मोक्ष आहे, साध्य आहे. आणि वृत्तीची प्रवृत्ती ही मात्र अज्ञानाचं स्वरूप आहे. वृत्तीची प्रवृत्ती होते भुक्तीमध्ये, वृत्तीची स्थिती होते भक्तीमध्ये, आणि वृत्तीची निवृत्ती होते मुक्तीमध्ये. विठला 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 विठला. म्हणजे आपल्याला प्रवृत्त व्हायचं आहे, निवृत्त व्हायचं आहे का स्थिर व्हायचं आहे नाही का. तिन्हीपैकी काय करायचं आहे महाराज? वृत्ती 3 रूपात काम करू शकते. प्रवृत्त होऊ शकते, निवृत्त होऊ शकते किंवा स्थिर होऊ शकते. वृत्तीची प्रवृत्ती ही भौगिक दिशेने आहे, वृत्तीची निवृत्ती ही मोक्षाच्या दिशेने आहे. कारण वृत्ती निवृत्त होण्याची इच्छा करेलच. आणि प्रत्येक जीव प्रवृत्त होतो हो निवृत्ती करताच. तुम्ही म्हणाल असं कसं? बघा तुम्ही, प्रत्येक जीव प्रवृत्त होतो निवृत्ती करता. म्हणजे आत्ता मी ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये मी राहायला नको म्हणून माझी प्रवृत्ती आहे. बरोबर का नाही सांगा? म्हणजे आहे त्या स्थितीतून मुक्त व्हावं. एखादा 10वी इयत्तेत पोरगा असेल, ते 10वी इयत्तेतनं काय म्हणेल, मला 11वीला जायचं आहे, म्हणजे आहे त्या स्थितीतनं मी मुक्त व्हायचं आहे आणि मी 11वी प्राप्त करायची. बरोबर का नाही? बरोबर का नाही? आपण एका गावामध्ये दुसऱ्या गावाला जायचं आहे, म्हणजे आता मी ज्या अवस्थेमध्ये त्या अवस्थेला सोडून दुसऱ्या अवस्थेला प्राप्त व्हायचं आहे. म्हणजे मुक्तीची इच्छा प्रत्येकजण करतं. आत्ता तुम्ही बसला, एखाद्याला वाटतच असेल की आता हे कवा संपायचं ना आपण घरी जायचं, का घरी जायचं का प्रसाद घ्यायचा
नाही का? असं म्हणजे आहे त्या स्थितीतून मुक्त होण्याची इच्छा प्रत्येक जीवाला आहे. प्रत्येक जीव किड्या मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाला मुक्तीची इच्छा आहे त्या स्थितीतनं बाजूला जावं. माझ्याकडे 1 लाख असेल तर मला वाटतंच की मला 2 लाख मिळावेत. म्हणजे आहे त्या 1 लाखामध्ये आम्ही राहायला तयार, 2 लाख मिळावेत वाटतं. म्हणजे मुक्तीची इच्छा आहे त्या स्थितीतनं मुक्त व्हावं म्हणून प्रवृत्ती आहे. आपण प्रत्येक प्रवृत्त होतो तेवढ्याच करता, पण प्रवृत्ती निवृत्तीकडे नेईल का आपल्याला? वैश्विक प्रवृत्ती आपल्याला निवृत्तीकडे नेईल का? वैश्विक प्रवृत्ती आपल्याला अधिक वैश्विक बनवू शकते. पेट्रोल पंपावर जाऊन साखर पावडर मागून चालत नाही, तिथं काय मिळणार? तसं जर साखर पावडर पाहिजे असेल तर किराणा दुकानातच जायला लागेल, बरोबर का नाही? जिथं जे मिळतं तिथं आपल्याला ते जावं लागेल का नाही सांगा? अर्थ तसा आहे. सुख एक हेची ठाई हे म्हणताना म्हणतात की तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख, पाहिन श्रीमुख आवडी कसे पितांबर, तुका म्हणे माझे सर्व सुख म्हणजे मोक्ष. बर का? हेच माझं मुक्तीचं ठिकाण आहे, स्थैर्यतेचं ठिकाण आहे. वृत्ती पळत असताना स्थैर्यता शोधत असते, पण ती वृत्ती स्थैर्यता शोधत असते, पण तिला वृत्तीला स्थैर्यता मिळत नाही. बैसलो जयावरी सैराट ते जा. ज्याच्या ज्याच्यावरती बसायला जाते ती गोष्ट त्याला परिपूर्ण अनुभूती परमार्थिक देईल का हो? कारण व्यावहारिक वस्तू आहे ती, संसरती बदलते, बदलत जाते. संसरती ती संसार. बैसलो जयावरी सैराट दे जाय. त्यामुळे वृत्तीला राहण्याचं ठिकाण दिसत नाही. वृत्ती स्थिर करायला गेलो, एखाद्या ठिकाणी वृत्ती आपण स्थिरच केलीच, मग त्या ठिकाणी आपल्याला परिपूर्ण परमार्थिक चिंतन कळालं का हो? मोक्षाची अनुभूती आली का? परमार्थिक रूपत झाली. असं सुख मिळालं का की जे सुख मिळाले आता कुठलंच सुख मिळवायची गरज पडत नाही? असं सुख मिळालं का जे ज्ञान झाल्यावर पुन्हा कोणतंच ज्ञान करायची गरज पडत नाही? असं मिळालं का? नाही मिळालं. त्यामुळे वृत्तीला ठिकाण मिळालं नाही. तुकोबरायांना ठिकाण मिळालं म्हणून ते माझे हरी. कोणतं ठिकाण आहे? समचरण दृष्टी. चरण सम आहेत, हे तटस्थत्व लक्षण आहे. वृत्ती दृष्टी सम आहे. त्या समदृष्टीमध्ये पण 2 प्रकार आहेत, ज्ञानदृष्टी नाही का, लक्षणा आणि प्रेमरूपता. प्रेम लक्षणा आणि ज्ञान लक्षणा. त्या वृत्तीला स्थिर राहण्यामध्ये ज्ञातता जाणणं हा प्रकाशित आहे. कारण वृत्तीशिवाय प्रकाश कसा होईल? वृत्तीमध्ये प्रकाश रूपता आहे, कारण तेच त्याच्या आधारानंच ती प्रकाशित करू शकेल, बरोबर का नाही? त्याचाच प्रकाश करायचा आहे. ती वृत्ती माध्यम आहे त्या प्रकाशाला नाही का, आणि ती वृत्तीनं प्रकाश केलेला आहे. आता ती वृत्ती फक्त त्या ठिकाणी स्थिर हो, ती भोगामध्ये प्रवृत्त नको व्हायला, त्या माईक पदार्थामध्ये प्रवृत्त व्हायला नको. स्थिरता वृत्तीनं केली की मग हरीच्या ठिकाणी स्थिरता होणं गरजेचं आहे. हरीलाच ते मागावं. ते माझे हरी. कोणाला विनंती आहे? हरीलाच विनंती आहे. कारण हरीच एक तिथं वृत्तीला स्थिर करू शकतो. असं का म्हटले? कारण त्या हरीमध्ये, त्या हरीच्या ठिकाणी मनाची रूपता गेली की मन पळणं थांबवतं नाही का. आता कोटे धावे मन, आता कोटे धावे मन,
आता कोटे धावे तुमचे चरण आता कोटे धावे मना आता कोटे धावे मना भाग गेला की न गेला भाग गेला की न धावे मनाचा मनपणा संपवणं म्हणजे आता कोटे धावे म्हण. मनाचं धावणं थांबलं. वृत्ती ही चलायमान आहे, चंचल आहे. सगळ्यात चंचल या जगात काय असेल? मनो मदकरो मेघो मत्कुनो मदनो मृत मामदो मरकडो मत्स्यो मकार चंचला. मन सुरुवात होणारी 10 गोष्टी चंचल आहेत असं वर्णन. त्याच्यापेक्षाही आणि असतील पण आता थोडे नुकते हे वर्णन केलेलं आहे. मनो मधुकरो, मधुकर म्हणजे तो भुंगा नाही का, म्हणजे मध गोळा करतो, मधुकरो. मेघो मत्कुनो डेकून, मदनो मरुत, मा लक्ष्मी नाही का, मत्कुनो मदनो मरुत, मामधो मद म्हणजे अहंकार गर्व, मरकटो माकड, मत्स्य मासा. कधी स्थिर राहत, सारखे चलायमान चंचल आहेत. तशी वृत्ती सगळ्यात एक नंबर लागला मनाचा. मनो किती चंचल आहे. गीतेमध्ये वर्णन आहेच. चंचलम ही मनकृष्ण. हे चंचलम ही मनकृष्ण अर्जुन म्हणतोय. पण अर्जुन म्हणतोय, या अर्जुनाला तर माहीतच आहे, पण देवानी सुद्धा त्याला होकार द्यावा. होय बाबा तू म्हणतोयस ते बरोबर आहे, तू म्हणतोयस यात काय शंकाच नाही. असंशयम महाबाहो मन दुर्निग्रहम चलम. तू म्हणतोयस यात काय शंका नाही की मन चंचल आहे. मन हे चंचलच आहे. मग देवानं तिथं शिक्कामोर्तब करणं म्हणजे 100% मन चंचल. आता हे काय सांगायला लागते, प्रत्येकालाच माहिती आहे मन चंचल आहे, अनुभव आहे. पण देवानं अर्जुनाच्या होला हो दिली, पण ते अभ्यासानं थांबतं. अभ्यासाने तो वैराग्य नाही का, त्याला स्थिर करता येतं. तुमचं आमचं मन कुठं कुठं फिरते सांगा, कुठं कुठं फिरते सांगा, आणि ते स्थिर होतं का? का होत नाही याची कारण तर आहे की त्याला आपण वळण लावले का, हा पहिला प्रश्न आहे. आता समजा सरोवर आहे, काय आहे सरोवर, त्या सरोवरामध्ये लाट निर्माण होते, ती लाट निर्माण होते, लाट निघून जाते. आता त्यामध्ये लाट मागं आपलं काही चिन्ह ठेवते का हो? काहीच चिन्ह ठेवत नाही. आपण मागं एक लाट येऊन गेली आणि तिचं काहीतरी एक गणती केली गेली, मीटर कुठं तर लावलंय का तसं काय की एवढ्या गणती झाल्या दिवसातनं एवढ्या लाटा येऊन गेल्या? नाही नाही, ती मागं चिन्ह सोडत नाही. पण वृत्तीमध्ये स्फुरित होणारे जेवढे काही व्यवहारातले भाव आहेत, किती स्फुरित होऊ शकतात सांगता येते काय? वृत्तीमध्ये येणारा प्रत्येक भाव, तो प्रत्येक भाव स्फुरित होतो. जेवढे अधिक भाव ज्या विषयाबद्दल येतील त्याचे संस्कार, त्याचे चिन्ह ते मागं ठेवतं. काय ठेवतं? चिन्ह. तुम्ही जास्त वेळ कोणत्या विषयाचं
चिंतन करताय, जास्त वेळ कोणत्या विषयामध्ये तुमच्या वृत्तीला स्थिर करताय, त्या रूपामध्ये तुम्हाला ते चिन्ह मागं ठेवली जातील. त्याला संस्कार म्हणतात. ते संस्कार मागं राहतात आणि त्या संस्कारांचा समूह म्हणजे सवयी. अनेक संस्कारांचा समूह म्हणजे काय? सवयी. आणि त्या सवयींचा समूह म्हणजेच आपलं जीवनातलं महात्म्य. आपल्याकरता महात्म्य म्हणता येणार, कारण महान रूपत असते ते महात्म्य असतं. आपल्याकरता आपलं चारित्र्य म्हणता येईल, आपलं जीवनाचं एक आपला स्वभाव म्हणता येईल, काही हरकत नाही. म्हणजे त्या वृत्तीनं ज्या ज्या स्वीकारता धारणता केलेल्या आहेत, ज्या ज्या विषयांना तिनं स्पर्श केलेला आहे. वृत्ती करतेच ना, प्रत्येक ठिकाणी वृत्तीशिवाय विषयांची स्पर्शता आहे का? आणि मग ती वृत्ती संस्कार रूपानं उद्भूत वारंवार होत असते. मग विचार जसे जसे येतील, ज्याचे परमार्थिक विषय असतात वृत्तीनं धारण केलेले, परमार्थिक विषयच वृत्ती धारण करते, परमात्म्याशिवाय दुसरा कुठला विषय धारण करत नाही. अशी वृत्ती वैषयिक व्यवहारात जरी गेली तर तिथं सुद्धा परमात्म्याच्याच शोध करत बसणार. कारण तिच्यावर संस्कार कसले आहेत? ते संस्कार कुठनं आले महाराज? त्याच वृत्तीनं जेव्हा आजपर्यंत चिन्ह मागं ठेवलेले आहेत ना, त्यानं तयार झालेले संस्कार आहेत. म्हणजेच आपल्या वृत्तीला वारंवार कोणत्या ठिकाणी आपण लावलं पाहिजे? लक्षात आलं का तुम्हाला? कोणत्या ठिकाणी लावलं पाहिजे? ज्या ठिकाणी त्या वृत्तीला मनाला लावाल त्यानुरूप तुमचे संस्कार होतील आणि त्यानुरूपच. मग आता कोठे धावे मन? आता मनाचं मन पण गेला. व्यवहारात आपलं शरीर कितीही पळालं, व्यवहारात आपण कितीही वागायला लागलो, व्यवहारात आपण जगायला लागलो, काही हरकत नाही. शरीर देह देहाच्या ठिकाणी आहेत, आत्मा आत्मयाच्या ठाई देखीजे देहीचा धर्मो देही ऐसे देखणे ते पाही आणहाती. आत्मा आत्म्याच्या ठिकाणी आहे, देहाचे धर्म देहाच्या ठिकाणी आहे, पण त्यामध्ये निर्लिप्त अवस्थेची अनुभूतापर्यंत जाते ती वृत्ती. वृत्तीच आपल्याला, मनच आपल्याला बंधाला कारण आहे, मनच आपल्या मोक्षाला कारण आहे. मने एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. बंद करायचा का मोक्ष करायचा हे मनाच्या हातात आहे. म्हणून मनोमार्गे गेला तेची मुकला. हा हरिपाठी श्रावला तोची धन्य, तोची धन्य. हरिपाठी श्रावला तोची धन्य, तोची धन्य. मनुष्य वाईट नसतो, माणूस वाईट नाही, त्याच्या वृत्तीमध्ये वाईट असते. ती वृत्ती ज्या प्रकारची प्रवृत्ती करे. मग माणूस कोण आहे? जीवात्मा हाच माणूस म्हणायला पाहिजे. जीवात्मा तो जीव वाईट आहे का हो? पण जीव ज्या वृत्तीच्या द्वाराच त्याला सगळं काही मिळेल. जीव दशा ही वृत्तीमुळे त्याला आहे. त्या वृत्तीनं जर त्या शिवाची अनुभूती घेतली आणि वृत्तीला जर कळालं, त्या वृत्तीच्या द्वारा ज्ञान झालं कोण आहे मी, तर आता जीवाची जीवदशा राहील का? तुका म्हणे त्यांचा जीव तोची देव. त्या वृत्तीला वृत्तित्व राहायचंय का? वृत्ती निवृत्ती झाली, जन न दिसेची, अशा अवस्थेपर्यंत पोचायचं असेल तर वृत्तीच्या स्थैर्यतेची गरज आहे. बघा, पाणी स्थिर असावं लागतं आणि पाणी निर्मळ असावं लागतं, तेव्हाच काय दिसतं? चंद्राचं प्रतिबिंब. चंद्राचं प्रतिबिंब प्रतीला यायचं असेल तर पाणी स्थिर असावं लागेल आणि पाणी निर्मळ असावं लागेल. बरोबर का नाही? त्यातले एक जरी नसेल तर चंद्र प्रतीला येत नाही. पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब प्रतीला येत नाही. तसं अंतःकरण शुद्ध असावं लागेल आणि अंतःकरण स्थिर असावं लागेल.
म्हणजे मल विक्षेप निवृत्त व्हायला पाहिजेच. आणि मग ते स्थैर्यतेचा भाव ते माझी हरी. आता ही वृत्ती जी राहण्याकरता काय शुद्ध नाही काय, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर मग शेवटला सांगितलेलं आहे. पण आता ती वृत्ती जी आहे ना, ती वृत्ती राहो, ही भक्ती करता राहो. मी भक्त तू देव ऐसे करी. त्यांची वृत्ती आपल्यासारखी, त्या आपल्यासारखं त्यांच्या वृत्तीमध्ये निवृत्त धारणता करायची गरज, ते स्वभावता निवृत्त आहेत. आपल्याकरता लागेल, आपल्याला निवृत्तीची गरज आहे. आपल्याला मल निवृत्त करावा लागेल, आपल्याला विक्षेप निवृत्ती व्हावी लागेल, नाही का. पण त्यांच्याकरता तसा भाव नाही. तिथं वृत्ती का राहो, मी भक्त आहे आणि भक्त देवाचं नातं जोडायचं. मी भक्त तू देव ऐसे करी. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव म्हणून ते माझी हरी वृत्ती राहो. कुठं समचरण दृष्टी विटेवरी साजरी. जिथं चरण सम आहे, जिथं दृष्टी सम आहे, असा तो विटेवर आहे, त्या ठिकाणी माझी वृत्ती राहो. ते माझी हरी वृत्ती राहो. माझी शब्द वापरला म्हणजे जीवदशा, म्हणजे ठेवलेली जीवदशा. तसं त्यांचा जीवच देव आहे, पण एक व्यवहारात बोलत असताना हा व्यवहार बोलावा लागतो. ते माझी हरी वृत्ती राहो. आता हितवृत्ती राहो म्हणतात, कारण वृत्तीनं ज्याची धारणता करेल तसे संस्कार वृत्तीला होतात. हितवृत्ती राहून काय करेल, ते वृत्ती काय करेल, नाही का. चरण कमळ दळू रे भ्रमरा आणि भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. त्या वृत्तीला काय भोगायचं आहे, निश्चळ अवस्थेचा अनुभव घ्यायचा आहे. निश्चलता. इथं लौकिक भोग नव्हेत बरं का, इथं परमात्म्याचा आनंद अनुभवायचा आहे त्या वृत्तीच्या द्वारा. आणि तो आनंद विटेवर आहे. विटेैसे सुख नो हे भक्तिरस. अन्य आनंदामध्ये घटता भाव आहे, पण विटेवरचा भाव वाढता आहे. विटेवरच्याला त्या वृत्तीनं अनुभवायचं असेल, वृत्ती स्थिर केल्यानंतर त्याचा जो अनुभव येणार आहे ते सुख वाढता आहे. विटेैसे सुख नो हे भक्तिरस. पुढता पुढती आस सेवावी. पुन्हा पुन्हा सेवन करावं असं सुख कुठं भेटेल, तर ते विटेवर भेटेल. म्हणून विटे ऐसे सुख. नारद बाबा वर्णन करतात, नित्यवर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम. निरंतर वाढणारं सुख आहे, घटणारा भाव नाही. लौकिकामध्ये बघा, तुम्हाला जेवायला बसला आणि 4 लाडू दिले. पहिला लाडू खाताना येणारा आनंद दुसऱ्या लाडूत येतो का? दुसरा लाडू खाताना आनंद तिसऱ्या लाडूत येत नाही. 10व्यातनं आनंद येत नाही, पोटात दुखायला लागतं. म्हणजे काय होतं, हळूहळू उपयोगिता घटत गेली. अनुभूती, आनंद द्यायचा अनुभव, त्यातला सुख मिळणार आहे ते घटत गेलं. पण तसं नाही म्हटले. भक्तीचं सुख वाढत जातं, फक्त भक्तानं त्या निरंतर त्याचा अनुभव घ्यावा लागेल. राहो शब्दाचा अर्थ काही सामान्य घ्यायचा नाही. वृत्तीला आता थोड्या वेळ पुरतं राहो का जास्त वेळ पुरतं राहो महाराज? ते माझी हरी वृत्ती किती वेळ पुरतं राहो? आता पुढल्या चिंतनावरून ओळखून घ्यायचं की किती वेळ पुरतं राहो. अनिक न लगे. आता जेवढं माईक आहे तिकडं वृत्तीला राहिलाच नको. किती किती राहो? नित्य नित्य किती, नाही का. नित्य सत्यामिता हरिपाठ. त्या वृत्तीमध्ये एक एक अर्ध घटिका सुद्धा शिल्लक राहिला. रिकामा अर्ध घटी, रिकामा अर्ध घडी राहू नको. रिकामा अर्ध घडी राहू नको. काही शास्त्र सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी. रिकामा अर्धघडी राहू नको.
अर्धघडी, अर्धघटी किती? अर्धघटी म्हणजे किती? 24 मिनिटांची एक घटी जर समजलं तर अर्धघटी किती झाली? 12 मिनिटं, बरोबर की नाही? आणि त्याच्या अगोदरच देवाचे द्वारी उभा क्षणभरी. आता क्षणाचा हिशोब आणि अर्धघटीचा म्हणले का? सुरुवातीला क्षणच म्हणावं लागतं म्हणजे बरं वाटतं, सोपं सोपं ऐकायला बरं वाटतं. सुरुवातीला सांगितलं असतं लटिका व्यवहार सर्व हा संसार चालला असतं का? मग पहिल्यांदा या संसारी काय चालतंय? असोनी संसार चालतंय या जीवे वेगू करी. आपल्याला संत सोपं सोपं सांगत असतात नाही का? बरोबर ना सर? आपल्याला लोक सोपं सोपं सांगतात, संत सोपा भाव सांगतात. सोपेवर ममज सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन येण्याचा. का संत हे आपल्याला कसं भरवतात याचं सहज बोलले नाही का? आपल्याकरता कसं आहे, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे चित्त, बरं का? चित्त वाहे ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. वाहे म्हणजे त्याला सांभाळते, वाहते. त्याला लेकुराचं चित्त जसं आई नाही, त्याला जर तो जेवत थोडा असेल तर त्याला घास मोठे मोठे भरवेल काय? तसं जसा अधिकार आहे तसा उपदेश. अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओजे त्यास तेज. तसं म्हणले रिकामा अर्धघटी राहू नको. किती वेळ वृत्तीला स्थिर करायचं आहे तिथं? आपण किती वेळ वृत्तीला स्थिर करू शकतो सांगा? नाही का? तुम्हाला सांगू का, वृत्ती स्थिर करणं जेवढं सोपं आहे ना का अवघड आहे? मग तेच म्हटलं जागा आहे की नाही बघायचं जरास. वृत्ती स्थिर करणं जेवढं अवघड आहे त्याच्यापेक्षाही वृत्तीला अवस्थांतर करणं अवघड आहे. म्हणजे एका ठिकाणी वृत्ती स्थिर एकाग्र झाली समजा, तिथनं त्या वृत्तीला उचलून दुसऱ्या ठिकाणी लावणं अवघड आहे. आपण वृत्ती एकाग्र म्हणजे आता वृत्तीचा मन अर्थ घ्या. मन एकाग्र करणं आपल्याला सहज जरी कठीण वाटत असलं तर ती एकाच वेळ जमेल, पण मनाला त्या एकाग्र झालेल्या मनाला त्या अवस्थेतनं बाजूला करणं आणि ते अलगद करता आलं पाहिजे. आता आपलं मन कुठं बसलंय, कुठं हरपलंय नाही का? आता कुठं आलंय, कुठल्या अवस्थेमध्ये आहे, कुठल्या जर दुःखाच्या अवस्थेमध्ये असेल, नको तो विचार करत असेल तर तिथनं आपल्याला अलगद उचलता आलं पाहिजे आणि त्या अवस्थे परमार्थिक चिंतनामध्ये आणलं पाहिजे. बरोबर की नाही? आपण काही साधकांना आपण एकाग्र करायला शिकवतो, पण एकाग्र करता करता होऊ शकतंय की परमार्थिक एकाग्रता झाली तर बरी आहे, पण व्यवहारातली एकाग्रता, विषयाची एकाग्रता व्हायला लागली तर नाही का? दुःखासंबंधामध्ये वृत्ती जर तिथं रमायला लागली, तिथं स्थिर व्हायला लागली तर काय होईल? तिथनं काढणं अवघड होईल. म्हणून आपण सांत्वन करायला जातो एखाद्याचं. एखाद्याला जास्त दुःख झालं असेल तर त्याला समजवतो. आपण काय समजवतो? त्याच्या मनाला समजूत देतो आणि त्याला आपण दुसरं काही देत नाही, त्याला मनाला समजवतो. म्हणजे तो हळूच त्यातनं आपलं मन बाजूला करेल, हळूच त्या मनाला अलगद बाजूला करेल. मग ज्याचा अगोदरच मन जर समर्थ असेल त्याला आता दुसऱ्यांनी कोणी शिकवायची गरज पडेल काय? त्याला सांत्वना करायची, त्याला समजवायची गरज पडेल काय महाराज? नाही पडणार. याचा अर्थ आहे की त्या वृत्तीला आपल्याला जसं एकाग्र करता आलं पाहिजे तसं वैश्विक चिंतनापासून वृत्ती परमार्थाच्या ठिकाणी स्थिर झालीच पाहिजे. पण व्यवहाराच्या ठिकाणी वृत्ती एकाग्र होत असेल तर तिथनं अलगद बाजूला करता आलं पाहिजे. आणि तिथनं नको तर तिथं वृत्ती राहो. त्या विषयाच्या ठिकाणी वृत्ती नको, माईक पदार्थाच्या ठिकाणी वृत्ती नको, तर परमात्म्याच्या ठिकाणी राहो. ते माझी हरी वृत्ती राहो. कारण त्या स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती राहिल्यानंतर वृत्तीमध्ये दूषितता नाही, वृत्ती निर्मळच राहते नाही का? कारण त्या ठिकाणी भ्रमर गुंतले सुमन कळिके. एखादा भुंगा कमळामध्ये गुंतल्यानंतर तिथनं त्या भ्रमराला हालू वाटत नाही. तद्वत वृत्तीची स्थैर्यता होते. एवढी वृत्ती स्थिर झाली की आता वृत्ती अजिबात यथा दीपो निवांतस्ते नेंगते सोपमा स्मृता योगिनो येत चित्तस्य युंजते योगमात्मन. गीतेमध्ये वर्णन केलंय, जसा दिवा आहे, निर्वातीचा दिवा, निर्वात म्हणजे अजिबात वारं नाहीये अशा ठिकाणी ठेवलेला दीप आहे. त्या दीपाची स्थैर्यता किती आहे हो महाराज? अजिबात वारं नाही अशा ठिकाणी. आणि अजिबात हालतोय का तो? एकाग्रता एक ताणत्वेनं स्थिर आहे असा आहे. आणि स्थिर असणारा तो, पण जरा जरी आपण त्याच्या जवळ गेलो आणि आपल्या नुकत्या नाकातला श्वास जरी गेला त्या दिव्याला लागला,
नाकातला श्वास जरी त्या दिव्यापर्यंत पोचला तरी ती ज्योत काय व्हायला लागते, हालायला लागते. बरोबर का नाही महाराज? पण संतत्वाची वृत्त आता त्या जशी ज्योत आहे तशी अंतकरण वृत्ती मनवरूपत आहे, की आपल्या मनाला हालायला डोलायला वेळ लागत. जरा एखाद्या बाजूला बोलायला लागला तर फोन एखाद्याचा आला तर आपण सगळं कुठं बघतोय सांगा लोक. म्हणजे इकडं महाराज काय सांगतात ह्याच्यापेक्षाही जास्त तिकडं कुणाचा फोन वाजायला आला इकडं जास्त लक्ष आहे. अर्थ कळाला की नाही बघा? कारण आपण अजून स्थिरतेमधला अभ्यास आपला झालेला. आकाशवर पडो पाहे ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवाणळ त्रिभुवन काहे परी तुझीच वाट पाहि न गा विठोबा. ही वृत्तीची स्थैर्यता कुठे आहे? एकतर वृत्ती स्थिर व्हावं लागेल नाही का? आता त्या बघा नुकतं नाकाचा श्वास जरी गेला तर ती ज्योत हालायला लागते की नाही त्या दिव्याची? ते मन किती किती सूक्ष्म असेल सांगा त्या ज्योतीपेक्षा. ही ज्योती स्थूल तर आहे, वर दिसते तर मन दिसतं काय महाराज? सूक्ष्माती सूक्ष्म वृत्ती असेल त्या वृत्तीला हालायला किती वेळ लागते म्हणले. आता समजा त्या वृत्तीला नुकता श्वास गेला तर त्या ज्योतीला श्वास गेला तर हालायला लागते. वादळ आल्यावरती राहील काय? पण इथं आपल्या इकडं वादळं येतात काय काय वेळ. दुःख, त्रास, कष्ट नाही का याची काय येतात? वादळं येतात. मग अशा वादळामध्ये सुद्धा वृत्तीला स्थिर ठेवायचं आहे. त्या वृत्तीला स्थिर ठेवता येईल काय सांगा? ते संतांनी करून जावा. वरी पडली आकाश बुद्धीचे डोळे माणस, झाकेना जप प्रेयस धैर्य जेते. अंतकरण वृत्तीमध्ये एवढी स्थैर्यता आहे नाही का? एवढी स्थैर्यता आहे की कोणत्याही अवस्थेमध्ये नाही का? देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ व्हावू, पांडुरंगी दृढ व्हावू, पांडुरंगी दृढ पांडुरंगी राव. देह जाओ अथवा राहो पांडुरंग. साखर पाहिजे काय? काय साखर नाही हाय घ्या नगर आणून. पुढला शब्द महत्वाचा आहे, चरण न सोडी. म्हणजे तिथं कशा अवस्थेत राहिलोय की देह जावा अथवा एवढ्या अवस्थेची स्थैर्यता आहे. ते माझी हरी वृत्तीला हो चरणाजवळ नाही का? चरण कमळ दळू रे भ्रमरा आणि भोगीतून शळू रे भ्रमरा. त्या अवस्थेची स्थैर्यता एवढी राहो की आता तिथनं वृत्तीला बाजूला जायलाच नको. स्थिरता झालेली आहे. आणि राहत नसेल वृत्ती स्थिर तर विनंती करतात, माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही राहो. हा धरोनिया बाई भवा तारी दातारा, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याचे मुकुट सकळ मानी धन्य. धरोनिया बाही माझे चित्त तुझे पायी राहो. माझं चित्त तुझ्या चरणाजवळ राहो. चित्ताला स्थिर करणं आपल्या हातात आहे का? कोणाच्या हातात आहे? मनोमार्गे गेला तो मगाशी सांगितले तेथेची मुकला.
पण आता कोठे धावे म्हण स्थिरतेचं चिंतन आहे. पण आपलं चित्त आपल्याला स्थिर करता येतं का? तुकोबरांचं एक वर्णन आहे की देवाची मूर्ती आठवण्याकरता, ते देवाची मूर्ती मला दिसेना, देवा तुम्ही दिसेनात, याचं कारण आहे की कामे नेले चित्त नेदी अवलोकू मुख. चित्तवृत्तीमध्ये अन्य अवस्था अन्य गोष्टी आल्या की मग भगवंत आठवत, पण माझं चित्त तुझ्या चरणावर राहो. आता आपलं चित्त देवाच्या चरणावर राहो, ह्या आपल्या हातात आहे का देवाच्या? काय म्हणणं आहे तुमचं? कुणाच्या हातात आहे चित्त? फळ प्राप्त करून देणं हे देवाच्या हातात आहे. कर्माचं फळ प्राप्त करून देणं कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. पण प्रवृत्त होणं, तशाच प्रकारच्या कर्म करण्याची जी इच्छा आहे ती मात्र स्वतंत्र आहे. त्याच्यामध्ये आपण स्वतंत्र आहे. त्या वृत्तीला हित लावायचं का तिकडे लावायचं? मग ते माझी हरिवृत्ती राहो, देवाला विनंती आहे. कारण तुकोबाराय कोणताही व्यवहार स्वतः मी करतो असं कधी म्हणत, मी स्थिर केल्यावरच माझी वृत्ती राहते. कारण हीच सुद्धा एक प्रकारची तुकोबारांची भक्ती आहे. देवावरती जे काही माझा व्यवहार आहे तो सर्व व्यवहार देवाच्या मुळे आहे. हे तुकोबारांना माहिती आहे. मी बोलतोय हे मी बोलत नाही. बोलविता धनी वेगळाच. मी बोलत नाही. तुकोबाराय कुठलाही व्यवहार मी करतोय असं कधी म्हणत. हे करणारा माझ्याकडं करून घेणारा परमात्मा आहे आणि त्या परमात्म्यावरती निष्ठा आहे. मग वृत्ती स्थिर होणं म्हणजे वृत्तीकडं तिकडं भगवंताकडं मनाला लागणं हे आपल्या भाग्याचंही लक्षण असावं लागेल. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आपल्या भाग्यात असेल तर आपल्याला तिकडल्या त्या ठिकाणचा मार्गाची दिशा आपल्याला कळेल. कारण सत्कर्माचा परिपाक झाला तर परमार्थ येईल. बरोबर का नाही सांगा? मग तुम्ही वाट बघत बसणार काय? कधी पुण्य आलं उदयाला की मग आपण परमार्थ करू. एकाला म्हणलं माळ घाल, म्हणला भाग्यात असली तर घातली जाईल ती पण. असं होईल काय? कधी भाग्यात असेल तर माळ घातली जाईल असं होईल काय महाराज? नाही. आपण आपलं स्वतंत्र आहे ना, मनानं तिथं राहण्याकरता स्वतंत्र आहे ना. पण तुकोबारायांना हे म्हणायचं आहे की देवा तुला मी सगळं जर समर्पण केले, मनही समर्पण आहे हे आहे, पण ते जर मन तिथं जरा राहत नसेल तर राहो हा विनंती आहे. माझे चित्त तुझे पायी राहो ही सुद्धा तुकोबारायांची भगवंताकडं भक्ती आहे. आणि त्या भक्तीमुळं देव त्यांचं काम करतो. यात काय? देव त्यांचं काम करतोच ना. कारण हाकेसर सिवड ह्या सगळ्या गोष्टी देव करतोच ना त्यांच्या घरात. कारण भक्ता करता देव उपस्थित आहे, पाहिजे त्यावेळी उपस्थित आहे. देव समोर यावा म्हणून तर आहे की कामे नेले चित्त नेदी अवलोकू मुख बहु वाटे दुःख फुटो पाड. हे हृदय हा जो अनुताप आहे व्यवहारात नाही का, हा झालेला काय आहे? अनुताप आहे. तो अनुताप व्यक्त करणं आणि ते देवासमोर व्यक्त करत असलं ही सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. देवाला विनंती करणं ही सुद्धा एक प्रकारची काय? संत जोही व्यवहार करतात ती तुकोबारांनी मागणी जरी केली तर ती सुद्धा त्यांची भक्तिरूप मागणी आहे की देवा तुझीच मला सेवा घडव. बरं का? जन्मोजन्मी तुझा दास ते माझी हरी वृत्ती राहो. भगवंताच्या हातात वृत्ती राहो. मग बाकी काय नको. अनिक न लगे. अनेक शब्दामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. माईक पदार्थ झालं की झालं, सगळ्या बाकी सगळ्या माईक आहेत. एकच सत्य आहे, सत्य तू विठ्ठला. मग त्या ठिकाणी स्थिर झाली तर बाकी सगळ्या माईक अनेक न लगे माईक पदार्थ. कारण हे रते माईक दुःखाची जन अंती अवसान ना
नाही आदि अंती अवसान एकमेव एक देव सुखरूप आहे, आपुला तो एक देव करून, ही सुखरूपता आहे. आणि येरते माईक दुःख. या अभंगाचं चिंतन बघा. माईक रूपता आहे ती दुःख रूपता आहे. आपल्याला दुःख दुःख म्हणून जो व्यवहार आहे तो सगळा कसा आहे? माईक आहे. परमात्म्याचा स्वीकार केला की तिथं दुःखाचा स्पर्श होत नाही. संत दुःख मला मिळालं असा कधी व्यवहार करत नाहीत आणि मिळत नाही. का? त्यांना दुःख प्राप्त होत नाही. का? कारण त्यांच्या जवळ सुखरूप परमात्मा आहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा एवढेच करता. कारण एरते माईक, बाकी माईक पदार्थ आहेत ते दुःखरूप आहेत. माईक पदार्थ दुःखरूप आहेत. माईक म्हणजे माया जनित, माया जनित, माया जनित म्हणजे माया कारण असेल आणि माया रूप आहेत बरं का. माईक हा माईक स्वरूपतेचा भाव. माया म्हणजे परमात्म्याची. कोणाची माया आहे? भगवंताची माया आहे. आता भगवंताची ही माया एक कारणरूपा प्रकृती आहे. त्या कारणरूपा प्रकृती जेव्हा त्याच रूपातनं मायेद्वारा ही भ्रमित रूपता आपल्याला प्रतीतीला येते. जगतात जे पण काही दिसतं हा कशाचा परिणाम आहे? कशाचा परिणाम आहे? भ्रमाचा आहे ना. मग त्यालाच एक माया कारण भगवंताची उपाधी आहे. आणि ही जी प्रतीतीला येणारी ती माया आहे ती सुद्धा भ्रमच आहे. आणि हा भ्रम कसा दिसतो? कसा असेल? वास्तविक नाही आहे, पण प्रतीतीला वाटतं तसं. वास्तविक नाही आहे. दोरीवर सर्प प्रतीतीला आला, पण दोरी खरी का सर्प खरा? सर्प खरा वाटतो, पण खरी दोरी असते. बरोबर का नाही? पाण्यामध्ये लाट प्रतीतीला आली, लाट खरी का पाणी खरं? पाणी खरं असतं, पण लाट खरी वाटते. काहीतरी वेगळं वाटतंच का नाही? सोन्यामध्ये अलंकार दिसतात, पण अलंकार खरे का सोनं खरं? सोनं खरं आहे, पण दिसतात प्रतीतीला येतात अलंकार. तसं या जगामध्ये परमात्म्याचं संशोधन होत नाही, परमात्मा प्रतीतीला येत नाही असं आपल्याला वाटतं. जे जे प्रतीत रूप आहे ते परमात्म्याचंच आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. पण तिथं फक्त आपला जो भाव तयार झाला, आपलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये परिवर्तन करायची गरज. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ, असा एक भाव आहे. आणि जे जे दृष्टी दिसे ते ते. मग दोन्हीतलं आपण काय समजलं पाहिजे? माईक असणारं जे आहे परिवर्तनशील आहे, जे आपल्याला भेद रूपानं प्रतीती देतं, जे आपल्याला दुःख देतं. भेदामुळंच दुःख आहे की नाही? जन्म मरणाचं दुःख कशामुळे आहे? आत्मस्वरूपाच्या अज्ञान कारण. त्याच्याकरता भेद ज्ञान नाही का? रागद्वेषता आहे. आपलेपणा परकेपणा हा भाव झाला. रागद्वेष म्हणजे राग प्रेमता, द्वेषता हा भाव आला म्हणून सुखदुःख रूपता पुढं तयार होईल नाही का? आणि ही दुःख रूपता आहे, त्याचा द्वेष असतो. मग हे दुःख रूपता जाणून त्याचा त्याग केला पाहिजे का स्वीकारलं पाहिजे? कळालं तर त्याग करणं गरजेचं आहे की नाही? काही वेळ कळालं तरी आपण स्वीकारतोस, कळालं तरी सोडायच्या मागं लागत. आपल्याला माहित नाही का आपल्याला सुख आहे का दुःख आहे? सांगा तुम्ही. व्यावहारिक जीवन आपण जगत असताना, व्यावहारिक प्रापंचिक जीवन आपण जगतो, सुखरूप आहे का दुःखरूप आहे? सांगा. संसार सुख नाही कोटे, किंवा मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जाईल कवनाची श्रवणी कैशी नाही. इंगळाच्या अंतरुणावरती झोपल्यावर सुख जसं मिळत नाही, तसं परमार्थिक म्हणजे परमात्म्याच्या शिवायचा जो पण काही आपला व्यवहार होत असेल नाही का, तो बदलणार आहे, परिवर्तनशील आहे. त्यातनं सुख कमी, दुःख अधिक मिळतं. सुख कमी, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. कारण त्याचं अधिष्ठानच दुःखरूप असेल तर त्यातनं सुख कसं मिळेल? अधिष्ठानच संसार दुःख मूळ असा वर्णन आहे. मग आहे ते प्रतिमान आहे, जे प्रतीतीला जसं यायला पाहिजे तसं येत नाही, विपरीत येतं. आणि जे विपरीततेचा भाव आहे ना, तोच माईक आहे.
आणि ह्या माईकमध्ये प्रवृत्ती नको आहे. आता त्या अवस्थेमध्ये प्रवृत्ती जिथं स्थिरता आहे, सत्य तू तिकडं आहे, ते माझी हरिवृत्ती राहो. म्हणून अनिकण लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा. त्या ठिकाणी माझा अर्थ म्हणजे आपण प्रवृत्ती जी असते सुखार्थ, नाही का, माणूस सुखार्थ प्रवृत्ती करतो, ती सुद्धा सुखाकरताची प्रवृत्ती आहे. सुखार्थ, नाही का, अर्थ शब्द पुढे वापरला जातो. करिता ते माझे अर्थ नको देवा, तिथं माझी अपेक्षा नको, तिथं माझा अर्थ नको, नाही का. ब्रह्मादिक पदे, ही सगळी ब्रह्मादिक पदं आहेत, दुःख रूप आहेत. म्हणजे ब्रह्मदेव, आता किती मोठा ब्रह्मदेव आहे सांगा. ब्रह्मदेवाची व्याप्ती तुम्हाला माहिती आहे का? किती मोठा ब्रह्मदेव आहे सांगा. किती त्याचं आयुष्य आहे, गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे. सहस्त्रयुगपर्यंत महर्यद ब्रह्मण विदो रात्रीम युग सहस्रांता तेहो रात्र विदो जना. सहस्त्रयुग म्हणजे किती युग? 1000 युग. आता तुम्हाला सांगू का, 1000 युग म्हणजे किती कळालं का? 4 युगांचं एक काय होतं? मन्वंतर. 4 युगांचं एक काय होतं? मन्वंतर. अशी 14 मन्वंतर झाल्यानंतर एक कल्प. 14 मन्वंतर व्हावे लागतात. आत्ता हे कितवं मन्वंतर चालू आहे आपलं? 7वं मन्वंतर आहे. कारण आम्हाला संकल्प करताना म्हणावं लागतं वैवस्वत मन्वंतरे अष्टाविंशतितमे कलियुगे कली प्रथम चरणे, असं काही वेळ संकल्पामध्ये वर्णन असतं. मग संकल्प वैवस्वत मन्वंतर आहे. पहिलं मन्वंतर जे आहे स्वयंभू मन्वंतर. दुसरं आहे, नाही का, त्यामध्ये प्रकार आहेत, बरेच आहेत. दुसरं तिसरं तामस, रैवत, चाक्षुष. आता चालू असणारं स्वयंभू. आता चालू आहे वैवस्वत 7वं मन्वंतर. आणि 7 मन्वंतरामध्ये प्रत्येक मन्वंतराला जर 4 युग असेल तर 7व्या मन्वंतरातलं शेवटचं युग किती युग नंबरचं असेल सांगा? कितव्या नंबरचं आहे? लवकर बोला की. 28वं म्हणायला काय हरकत? 7 चोक मग युगे 28 विटेवरी उभा. म्हणजे 7वं मन्वंतर आहे, त्यातलं शेवटचं युग आहे. आणि त्या युग चालू आता आपला आहे, म्हणून वैवस्वत मन्वंतर. आता हे वैवस्वत म्हणून होऊन गेलं. अशी 1000 युग व्हावी लागतात, तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस. आणि 1000 रात्री व्हावी लागतात, त्यावेळेस ब्रह्मदेवाची एक रात्र. 1000 युग झाल्यावर ब्रह्मदेवाची एक रात्र, 1000 युग झाल्यावर ब्रह्मदेवाचा एक दिवस. म्हणजे प्रलय. आणि मग त्याच्यानंतर त्याचं किती असेल तेवढं. पण एवढं जरी असलं तरी तोही पुनरावृत्तीची मापा. माऊली वर्णन करतात त्यालाही पुनरपी जन्म पुनरपी मरण आहे, बदल आहे, संसार आहे. हे युगांचं जे गणित आहे ना, ते आपल्याला भागवतामध्ये बघायला मिळेल. बघून जावा तुम्ही, काय टेन्शन नाही. भागवतामध्ये बघायला म्हणजे युगांमध्ये परिवर्तन होत जातं, बदलतो. हे काल आहे. हे काळ जगाला खाऊन टाकतो. जगा काळ खाय, जगाला काळ खाऊन टाकतो. पण जे स्थैर्य आहे, कालामध्ये सुद्धा बदल होत नाही, तो परमात्मा. काल बदलतो, कुठे थांबलाय का? मागं काल वेगळा होता, आजचा काल वेगळा आहे, उद्याचा काल वेगळा आहे, कालचा काल वेगळा आहे, परवाचा काल वेगळा असेल, वर्षानंतरचा काल वेगळा असतो. आहे की नाही? बदल आहे की नाही? लहानपणी मी लहान होतो, तरुणपणी, नाही का, काल बदलला की नाही सांगा? शरीरात बदल झाला की नाही सांगा? पण मी बदललो का? आतनं मी जो होतो, मी ज्याला मी म्हणत होतो आपण, तो मी बदलला का? लहानपणी जो मी होतो तोच तरुणपणी मी आहे, तोच म्हातारपणी मी आहे. या एवढ्या गोष्टींमध्ये बदललं नाही आहे. ती गोष्ट कोणती असेल तर मी बदललेलो नाही. माझ्या संबंधीचं शरीर बदललं की लहानपणी गोंडस असेल तर तरुणपणी तेजस दिसेल, वृद्धपणी काय म्हणतात, सुरतुगेच ना, सुरकुत्या दिसायला लागतील. कारण तुकोबराय वर्णन करतात, म्हातारपणी पडसे सेंबूड खोकला, हात कपाळाला लावून बैसे, खोबऱ्याची वाटी झाली असे मुख, गळत असे नाक श्लेष्मपुरे. काय म्हातारपणाचं वर्णन आहे म्हटले. एकदम म्हातारा बनतोय बरं का. अजून आपल्या इकडे कोण दिसत नाही तसा म्हातारा माणूस. म्हणजे त्या अवस्थेची रूपता सांगतात. त्या अवस्था बदलल्या, शरीरामध्ये परिवर्तन झालं, पण त्यात परिवर्तन झालेलं कोट्यात नाही. की लहानपणी आज्याच्या मांडीवर खेळलेलो मी, म्हातारपणी नातवांना मांडीवर खेळवणारा तोच मी. मी मध्ये बदल झाला का?
काळानं जगावरती सत्ता करेल, पण काळ स्वरूपावरती सत्ता करत नाही, कारण काळातीत आहे. देशकृत कालकृत वस्तुकृत परिच्छेदानं रहित असणारं स्वरूप आहे. त्यामुळे त्या स्वरूपाची मागणी केली, त्या स्वरूपाचा स्वीकार केला तर बाकी कशाची गरज नाही. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते दुष्यंत जनी जडोदेसी म्हणले. ब्रह्म इंद्र वरुण सगळ्या त्या अवस्था कशा असतात बघा. पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गात राहील, पुण्य संपल्यावर काय करेल. मग तया पुण्याची पावटी सरी सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती वाघारे मृत्यूलो. आणि माझ्याशिवाय जर त्यांची प्राप्ती कराल तर ते होत नाही म्हणले. म्हणून तिकडं न जाता देवा काय करा ते माझी हरी. सगळं वर्णन केलंय. इहलौकिक आणि पारलौकिक दोन्ही रूपातलं ते सुख लौकिकातलं नको आहे. इहलौकिक आणि पारलौकिक दोन्ही सुख. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तुझा मोह जायचा आहे. कसा जाईल. अर्जुनाचा मोह कोणत्या कारणानं जाऊ शकतो, कोणत्या साधनानं जाऊ शकतो. एखाद्याला आपण सांगितलं, आपल्या एखादं कार्य करत नसेल, लहान पोरगा आहे, आपलं काम ऐकत नसेल, आपण त्याला काय म्हणतो, अरे तुला 10 रुपये देतो. काय म्हणतो, 10 रुपये देतो, 20 रुपये देतो, पण कर. अर्जुनाला देव म्हटला असता का नाही सांगा. अर्जुनाला म्हटलं असता देव तुला राज्य देतो पृथ्वीचं, चल युद्ध कर. अर्जुन म्हणला पृथ्वीचं काय घेऊन बसलाय, स्वर्ग जरी मिळाला तरी मी काय युद्ध करणार. म्हणजे प्रलोभन दिलं. द्यायच्या अगोदरच अर्जुनानं सांगितलं की मला कुठल्याही कारणानं माझ्या मोहाची निवृत्ती होऊ शकत, कुठल्याही कारणानं माझ्या मोहाची निवृत्ती होऊ शकत नाही. मग तुम्ही या लोकातलं पृथ्वी तरी दिली तरी नाही, स्वर्ग दिला तरी नाही, नाही का. मग कशानं जाईल म्हणले. मग कशानं जाईल हे तुम्ही सांगा म्हटले. म्हणून देवानं बाकी काही सांगायचा विचार केला नाही, ज्ञान दिलं. आणि ज्ञानानं मोह संपला अर्जुनाचा. दुःखरूपी शोक होता, तो शोक दूर करण्याचं साधन बाकी कोणतं नव्हतं म्हटले. एकमेव एक शोक निवृत्तीचं साधन काय होतं, ज्ञान होतं. आणि त्या ज्ञानाद्वाराच शोक निवृत्त झाला अर्जुनाचं. शेवटी म्हटलं अर्जुन, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. तू म्हणशील ते आता मी करायला तयार आहे, फक्त काय कर, तुझ्यामुळं माझा हा मोह निघून गेला त्वत्प्रसादात, नाही का. म्हणून ज्ञानादेव तू कर एकमेव एक. आणि त्या चिंतनाची अपेक्षा तुकोबराय करतात की त्या परमात्मा मला तिथं स्थिरता राहावी. व्यावहारिक जीवनात वृत्तीची स्थिरता नको, परमार्थामध्ये असावी की जे सगळ्याच्या अतीत सुख आहे, ज्या आनंदामध्ये सापेक्षता नाही, ज्या आनंद निर्लिप्त आहे, जो आनंद निर्लेप आहे, निर्भेळ आहे, जो आनंदामध्ये मलिनता नाही, अशा आनंदाची अनुभूती परमात्म्याच्या वृत्तीला स्थिर करूनच होते. म्हणून अभंगाचं चिंतन आहे. ते माझी हरी वृत्ती राहू आणि कणलगे माईक पदार्थ ते माझी अर्थ नको देव म्हणा म्हटलं. हां विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार हरि जय जय विठोबार कुमाई हरि जय जय विठोबार कुमार 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 हरि जय जय विठोबार कुमार. शेवटचं ठीक आहे. विठ्ठल 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 समचरणदृष्टी विटेवरी साजरी तेते माझे हरी वृत्ती राहो आणि कणलगे माईक पदार्थ तेते माझे अर्थ नको देवा. टायमिंग बघायला लागते, मी जरा वाढवतच गेलो. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते दुष्यंत जणी जडोदेसी. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, त्याचे किंवा त्यांचे कळले आम्हा जे कर्म धर्म. आता शब्दाकडे लक्ष द्या. नाशिवंत शब्द आहे, दुःख शब्द आहे आणि माईक शब्द आहे. ह्या अभंगात किती शब्द आलेत, हे 3 आलेले. नाशिवंत शब्द आहे म्हणून इकडं नको, दुःखरूप आहे म्हणून इकडं नको, माईक आहे म्हणून इकडं नको. परमात्मा कसा आहे, नाशिवंत नाही आहे तर तो आहे
म्हणजे सत आहे. बरं का? बघा कसं आहे, दुःखाच्या उलट काय आहे? आनंद. हे दुःख रूप आहे तर परमात्मा आनंद रूप आहे. हे माईक आहे पण परमात्मा माईक आहे का? नाही. परमात्मा कसा आहे? सद्रूप आहे, नाही का? आणि सद्रूपाचे ज्ञानरूप समजून सद चिदरूप आहे. आणि हे चिदरूप आहे ना, त्याच्या उलट बघा, दुःखरूप, असदरूप आणि जडरूप, हे 3 रूपात आपण मानतो. दुःख, असद आणि काय म्हणतो बरं? दुःख, असद, जड. याच्या उलट काय? दुःखाच्या उलट आनंद, असदच्या उलट सत आणि जडच्या उलट चित, असंच म्हणतो ना आपण. हां, सच्चिदानंद रूप आहे. विश्वोद असू दे, लय टेन्शन घेऊ नका. येरते माईक. माईक शब्द दुःखाची कारणता आहे, दुःखाचे जनते. आता अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझ्या अर्थ नको देव ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. इथं दुःख रूपता आला तसा परमात्मा नाही आहे, तो आनंद रूप आहे. इथं माईक शब्द आला तसा परमात्मा नाही, कारण तो चिदरूप आहे. आणि इथं नाश शब्द आला तसा परमात्मा नाही, कारण तो नित्य सद्रूप आहे, त्याचा नाश होत नाही. म्हणजे सदचिद आनंद तसं हे नाही आहे. असद, दुःख आणि जड हे यामध्ये दाखवलेलं आहे. पण तसा तो परमात्मा नाही, म्हणून इकडं तिथं वृत्तीला स्थिर करू नको, तिकडं वृत्तीला स्थिर करते ते माझी हरी. हां, कारण तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर. तत्व कळणं गरजेचं आहे. आम्हाला कळत नाही म्हणून आपली प्रवृत्ती आहे. ज्याला कळतं त्याची प्रवृत्ती होत नाही. व्यावहारिक जीवनामध्ये जेवढा पण आपली प्रवृत्ती आहे ती जर कळणपूर्वक असेल तर आपली प्रवृत्तीमध्ये फरक पडतो महाराज, नाही का? आणि कळण्याकरताच आपल्या आयुष्यामध्ये आपलं काम आहे. परमार्थ आपण करतोय कशा करता? आणि कळतं कोणाला कळू शकतं सांगा? या जगात कळू शकतं कुणाला? पशु काय पाप पुण्य जाणणं शब्द आहे. पशुना पाप पुण्य आहे पण पशु पाप पुण्य जाणत नाहीत. पशु काय पाप पुण्य जाणती, त्या अवस्थेमध्ये आपल्याला कळण्याचा व्यवहार होऊच शकत नाही. देवादिकांमध्ये कळण्याचा व्यवहार होऊ शकेल का? कारण तिथं सुद्धा ते सुद्धा शरीर पुण्याची अधिकता आहे, त्यामुळं तिथं फक्त आनंद वैषयिक चिंतन आहे. बरं का? मग खऱ्या अर्थानं मुक्तीचा मार्ग कुठं शोधता येईल? जिथं कळलं जाईल. एकमेव एक येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंभवना ऐर झारे चिरापडे. या शरीरामध्ये शरीराला येणं संपवण्याचं सामर्थ्य आहे. त्यामुळे या शरीराला आपण आलो आहोत, आम्ही आलो आहोत. मग आता तरी पुढे नका करू नाश. उपदेश संत करतायत, कारण वेळ काय आपल्याकरता थांबत नाही. वेळ निघून जाते. आपल्याला माप वाटतं आणि जरा सांगावं, भरपूर सांगावं, पण 2 तास कधी होते कळत नाही. बरं का? वेळ निघून जाते, वेळ थांबत नाही. वेळेकरता आपण थांबू शकत. आपण म्हटलं वेळ वाट बघू, कोणाची वाट बघायची म्हटले? आता काय, आता हे एवढं झालं की मग माळ घातली म्हणून समजा. एवढं झालं की माळ घातली म्हणून किती वेळ थांबणार आहे सांगा तुम्ही? नाही, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, कारण हा देह नाशिवंत आहे. मळमूत्राचा वांदा, हे शरीर नाशिवंत देह जाणारे सकळ. वेळ आपल्याकरता किती आहे, पुढली वेळ आपल्याकरता किती आहे माहीत नाही. मागली वेळ किती वाया गेली हे मात्र हिशोब आपण लावू शकतो. पण हाताला जर आला मार्ग आपल्या हाताला लागला तर आपण मार्गामध्ये उडी मारून घ्यायला पाहिजे, त्या मार्गाचा स्वीकार करायला पाहिजे. कळालं तर आता कळाल्यावरती त्याग आणि स्वीकार दोन्ही गोष्टी असतात. एक गोष्ट त्यागावी लागते आणि दुसऱ्या गोष्टीचा स्वीकार करावा लागतो. बरोबर ना? कळाल्यावरती, आता कळाल्यावर त्याग आणि स्वीकार हे करण्याचा भाग राहत नाही. आपोआप स्वभावतः चांगल्याकडली प्रवृत्ती आणि वाईटाकडली निवृत्ती व्हायला लागते. बरं का? लहान मुलगा आहे, इंगळ माहिती आहे ना? त्या इंगळाला त्याला वाटतं काय तर स्पर्श करावा. लहान रांगत जातं ते काय करतं? स्पर्श करतं. त्याला गोड वाटतं का काय वाटतं? बरं तुम्ही सांगा, इंगळाला ज्ञानी माणसानं स्पर्श केल्यावर कसा लागेल? त्याच्याकरता तो स्पर्श सुखाचा का दुःखाचा? ज्ञानी माणूस असेल त्यालाही दुःख आहे. बरं अज्ञानपणामध्ये असेल तरी त्यालाही
विहिरीमध्ये मोठीशी काटेरी झुडपं आहेत, वरनं माणूस पडला, जाणीवपूर्वक पडला तरी त्याला लागणारच आणि अजाणतेनं पडला तरी सुद्धा. पण एक आहे, सावध होण्याची गरज आहे. ज्ञानी पडला तर त्याला शहाणा म्हणतील का कोण सांगा? अरे तू जाणत होतास तरी त्याच्यात कसं काय पडलास? तुला माहित आहे हे दुःखाचं आहे तरी त्याच्यात कसं काय पडला? जाणीवपूर्वक. बरं का, तसं इंगळाला जाणीवपूर्वक स्वीकारलं काय आणि अजाणतेपणानं स्वीकारले काय, ते इंगळ आपलं काम करायचं करणारच. लहान मुलानं त्याला स्पर्श केला पण त्याला कळालं हे आपल्या लहान मुलाला स्पर्श केल्यावर कळालं, पुन्हा त्याच्यासमोर इंगळ ठेवून बघा जाते का? पुन्हा इंगळ ठेवल्यावर जाईल का महाराज? नाही जाणार. कारण तुका म्हणे तसं आहे, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. ते वर्म कळालं आणि जेव्हा वर्म कळालं ना तेच आपल्या जीवनाची तिथनं पुढं खरी सार्थकता आहे. वर्म कळण्यामध्येच आपल्या जीवनाची काय आहे? सार्थकता आहे. एकदा कळाल्यानंतर मग आता कुठं लावायचं मन हे कळून जातं. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नासिवंत अनेक न लगे माईक पदार्थ, ते ते माझे अर्थ नको देवा. ज्ञानेश्वर माऊली मला ज्ञानेश्वर माऊली मला ज्ञानेश्वर मला ज्ञानेश्वर कळले आम्हा कळले आम्हा वर्म. माझे अर्थ न हे जे कर्म धर्म नाशिवंत, जे जे कर्म वंत नाशिवंत आणि लागे माईक पदार्थ. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, कुंडली कबरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.
विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल